हाय फ्रेंड्स, मी आज बनवणार होते बेसनाचा ढोकळा. चला तर रेसिपी पाहूया. मी घेतले होते 1 वाटी बेसन, त्यात अर्धा वाटी दही, बेकिंग सोडा, थोडासा हळद, चवीनुसार मीठ. ते सर्व मी त्यात पाणी टाकायचं थोडंसं आणि एकत्र करून घ्यायचं, व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं बॅटर. पूर्ण चांगलं फेटून घ्यायचं. समोरसर बॅटरचा तयार होतं त्याचा. पाच मिनटं करीत राहायचं असं. मग आपण एक कुकरचं भांडं घेतलं आहे, त्याला तेल लावून घ्यायचं आतून आणि ते बॅटर त्यात टाकून घ्यायचं व्यवस्थित सगळीकडून एकसारखं. मग मी असं ठेवलं होतं खाली, त्यात मी वाटी ठेवली होती, त्यात पण पाणी ठेवलं होतं. माझे काही स्टँड नव्हतं त्यातलं. मग त्यात मी कुकरचा डबा ठेवला, त्याच्यावर झाकण ठेवलं. मग 20 मिनिटांनी झाला होता. अशी काडी घालून पाहिजे त्याच्यात, काडीला ते चिटकलं नाही तर ते झालेला होता. मग मी असा चेक केला आणि 20 मिनिटांनी झाला होता ढोकळा. मग त्यासाठी आपण फोडणी तयार करूया. तेल टाकायचं 1 चमचा. तेल गरम झाल्यावर त्यात टाकायची मोहरी पहिल्यांदी. जास्त टाकायची मोहरी जरा, आणि तडतड वाजून द्यायची चांगली, म्हणजे कडवटपणा येत नाही. कढीपत्ता टाकायचा, मग हिरवी मिरची टाकून घ्यायची. मग त्याच्यानंतर आणि चांगलं परतून द्यायचं. मिरच्या पण चांगल्या परतून द्यायच्या त्याच्यात. तिखटपणा येतो मग ढोकळ्याला चांगला. त्यात पाणी टाकायचं. मग अर्धा ग्लास टाकला होता मी. त्यात मीठ टाकायचं. साखर टाकायची 4-5 चमचे, 4 किंवा 5 चमचे टाकायची. आणि आता चांगली उकळी येऊन द्यायची. त्यानंतर लिंबू पण टाकून घ्यायचं आणि चांगलं उकळून द्यायचं आता ते पाणी, फोडणी. तोपर्यंत त्या डब्यातला ढोकळा आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. साईडने असं काढून घ्यायचं आधी, मग निघतो तो व्यवस्थित. पलटी करायचा डबा. असं छान असा निघाला होता ढोकळा, तुटला नव्हता कुठं पण. मग असा तुम्हाला हवे तशा शेपमध्ये कापून घ्यायचा. मी चौकोनीच कापला होता. शंकरपाळ्यांसारखा कापला तरी चालतो. हे बघा, मस्त झाला होता.
आणि साहित्य पण कमी लागतं, जास्त साहित्याची पण गरज नसते. मग आपली फोडणी तयार झाली होती. ते पाणी मग ढोकळ्यावर थोडं थोडं टाकायचं, एकदम नाही टाकून द्यायचं. चमच्याने थोडं थोडं सगळीकडून टाकायचं. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा व्हिडिओ. हेल्दी खा, हेल्दी राहा. ओके, चलो बाय.